मित्रांनो हे बघा काय आहे, मासा खतरनाक कावळ्यांनी नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांची सुरुवात. आजचा ब्लॉग बागेतून स्टार्ट केलाय. कारण काय ना, या लिंबाच्या फांद्या आहे ना, या लय वाढलेले येता जात आहे ना डोळ्याला लागतात, त्याच्यामुळे ना कट करायच्या. आता झाडाला पण शेंगा लय निबार झाल्यात, त्या पण पाडायच्या. आता मित्रांनो आंबा कसला मोठा झालाय आता. ओहो हे बघा मित्रांनो, ह्या झाडाला छोटी छोटी लिंब लागल्यात आणि ह्या फांद्याचं इकडे येऊन ह्याला पण लिंब लागले असते ना, तोडून असतं वाटलं. मित्रांनो काय शेवग्याच्या शेंगा अशा लागल्यात का नाही, तुम्ही विश्वास पण नाही ठेवणार. एवढ्या खाली लागल्यात आणि तोडायला काहीच मेहनत नाही. हे बघा, हे बघा, हे बघा. शेंग डायरेक्ट उराव आली होती. चकाटा दिला सोडून, पण पहिली शेंग पकडली कारण का डोळ्यात गेली असती. तर मित्रांनो एवढ्या साऱ्या शेंगा सापडल्या. त्या दिवशी पण एवढ्या शेंगा सापडल्या. मित्रांनो मला बऱ्याचशा जणांचं काय वेळेस क्वेश्चन यायचं की तुझ्या व्हिडिओ शूटिंग कोण करतं. आता मी झाडाची कटिंग केली, शेवगा तोडला, हे सगळं आहे ना मी इथं आहे ना बॅलर ठेवलंय आणि इथं एक ईट ठेवली आणि ह्याला मोबाईल लावला होता आणि ना हिकडचे सगळे शूटिंग घेत होते. माझ्याकडे स्टँड नाही, मी डोकं लावून व्हिडिओ काढतो. घरात पण मी असंच करतो. काय काय वेळेस आहे ना चांगले येतात, काय काय वेळेस येत नाही. टेस्टर आणलाय वे. आता या गाडीला काही टेस्टरची गरज आहे जाऊन. अरे गाडीचं चाक तिथं नसतंय, ओखितं असतंय गाडीचं चाक, ओखितं असतंय. अरे टेस्टरची गरज नाही रे त्याला. अरे राजा त्याला टेस्टरची गरज नाही, ती काय इलेक्ट्रिक गाडी आहे का तवा. मी देऊ का जोडून? हे ना हे इथं जोडायचं आणि हे ना हे इथं जोडायचं असं. तर मित्रांनो आजच्याला नाश्त्याला बनवलंय चपात्याचं तुकडं. तर मित्रांनो गरमागरम तुकडं बनवून रेडी, लंच करतो. तर मित्रांनो आई पण तुकडं खात्या. आईच्या चेहरा बघा किती सोयी झालाय, स्वा मारलाय. आई हे टिकली छान नाही दिसत तुला, काढून टाकतो. राधे सवाशणीची तिकडे असते असं का? आत्या गेली तशी मी जाईल. ही टिकली कवा दिली होती माहिती का? आत्याची तर जेवली होती ना आई तेव्हा, पण लय मोठी टिकली, छान नाही दिसत ती. तर मित्रांनो रियांचं अंगणवाडीची आणि इथं कॅमेरा लावलाय. रियांश काय ह्याच्यात बघतच नाही. रियांश इथं बघ, इथं बघ बघ. मित्रांनो रियांश राहत नाही ना, त्याच्यामुळे रियांशला पेप्सी दिली. रियांश नीट बघा. जे काय ऍक्टिव्हिटी होते ना रियांशच्या पूर्ण करायच्या. बिलकुल पण एक ऍक्टिव्हिटी नाही पूर्ण झाली, रियांश सारखा हलायचा. तर मित्रांनो हे बघा काय आहे, मासा. कावळ्यांनी मासा आणलाय का? कावळ्याने आणलेलं आहे. तरी म्हणलं आमची आई कुणी मासा खाल्ला, कावळ्याने चिकन डिनर करून टाकलाय. मित्रांनो आई शॉपिंग करते. जास्त करून आईला टिकली घ्यायची दादा करून, ती टिकली लय मोठी सूट होईन बघ आई तुला. 3 नंबर आईने कपाळाची टिकली काढून कोणी लावली दांडाला. नाही नाही ही पण नाही छान दिसत, हे बी बदल लय मोठी होती. 2 नंबर ट्राय करून बघ बरं. हा 1 नंबर आहे आता. ओके आता चार सूट दिसायला लागला तो. नाही त्याने लय मोठा दिसत. तर मित्रांनो सांडगं केलं, सांडगं उडून नाही जावं पेपर म्हणून सगळ्या घरातले भांडे ठेवले. दगड ठेवायचं सोडून तिकडे दगड ठेवलेत आत्याने आणि इकडे सगळी घरातली भांडे ठेव. कुलूप ठेवले, मिक्सरचं भांड ठेवलंय, खुरपं ठेवलंय, काय काय ठेवलंय इथं, कुलूप पण ठेवलंय. मग अशी आईस्क्रीम आणली होती तेव्हा आई झोपली होती. आता आई झोपतून उठली, तिची तिला आईस्क्रीम देऊन टाकू. दरे आई तू आईस्क्रीम. तर मित्रांनो आपलं बिस्किट आलं. हे बिस्किट नको, हे बिस्किट चेमलेले सगळे बिस्किट हे झालेत, क्रॉस झालेत, फुटल्यात. हे 2 दे म्हणून. इथं दगड सेट करतात. उद्या यांचे रियांचे येते ना चिक बनवायचे फट. तर मित्रांनो चहा बनवून रेडी झालाय. तर चहा बिस्किट खातो. चहा बिस्किटमध्ये ना जरा बिस्किटात प्रॉब्लेम होते. त्या बिस्किटात बघ जरा असं लवलंय, ती असं सरळ झाले ते थप्पी. 1-2 बिस्किटाचा गोळ ओ भाई साहेब बिस्किट तुटल्यात आत. माझ्यात पण माझ्या पुढ्यात पण 2 बिस्किट राहिलेत आणि आईच्या पुढ्यात पण 2 बिस्किट राहिलेत आणि नेमका चहा संपलाय. आईच्या ह्याच्यात 4 आहे, म्हणजे जवळजवळ 6 बिस्किट आहे. मित्रांनो मी रिया बाहेर बसलोय आणि बाहेर असलं मच्छर आहे का नाही, बॅडमिंटन घेऊनच बसलोय. खटाक खटाक लय मच्छर मारते ते.
वापिस आ रही अरे मित्रांनो, आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. गुड नाईट, बाय. कॅमेरा मारा, असं करा, हात दे, धपात धपात. A few moments later. तर मित्रांनो, त्या आई नळ बंद करायला गेली, सट्ट दिशा हाताला लागले. मी 1000 वेळा सांगितलं आयला इथं घासून घेत जा, सगळं पाणी गुळगुळ होतंय. रोडला गेलती ना घासणे द्या, ती काय चिप्स किसायचं. मला वाटलं तिकडंच कोणी हे झालं काय का दवाखान्यात. कापला तिथं म्हणजे तिथं काय होतं कापाय? तो कट्टा कापला काय? काय माहिती काय कापले. कट्टा नाही कापला, आम्ही पलीकडे पडले उलटाडून. 1000 वेळा सांगितलं मी तिथं घासून घेत जा, कारण का तुलाच काम करायला लागतंय तिथं. मरू दे, काय ते कुरमुडी काढले आत्या बघा तुम्ही कसले कापले ती बघ. शपथ ओक साल्ट निघलंय. हो पुढे इथं पुढे लागले, लय लागले. आई दवाखान्यात जायचं का? चल बाई, रात्र काढायची. काय नाही, चल. अरे ती बघी कसलं लचका निघलं. ओके मला आधी वाटलं की काय रोडला कोणी उडावलं बिडवलं काय, रडत आली घरी ती. इथं बघा, इथं सगळं गुळगुळीत झालेलं आहे. का इथं सटाकली आई. 1000 वेळा सांगितलं आईला घासून घ्यायचं, कारण का आईलाच दोन्ही भांडे करावं लागतं. ते चांगलं साल्ट निघलंय बघ. आईला मावशी आली बेटे. अगं आई, आई इथं पडली, इथं इथं घसरली आणि इथं पडली आई. आणि आई काय सांगते, मी लय वेळा पडली, जणू काहीला ट्रॉफीच द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, एवढं सगळं 5 मिनिटात घासून झालं आणि आईला कटाळ येतो. 2 बादल्याचं काम होतं. आई आल्यावर जेवणार होतं. जेवायला केले भात आणि इकडं मटकीची भाजी, सकाळचा बटाटा. सकाळ धरून ना जेवलंच नाही, हाय त्या तुकड्यावरती. आता तर एवढं घाबरलं होतं ना, असं वाटत होतं कुणी काय केलंय काय. आई एवढी बेकार इमोशनल झाली होती.